पांडवाच्या युद्धानंतर पांडव एकत्र बसले त्या टायमाची घटना आहे. कुंती मातेनं सांगितलं, पांडवांनो चातुर्मासाची सांगता झाली, पण सांगतीला देव असता तर बरं झालं असतं. मोठी माणसं आपल्या घरी जेवली पाहिजेत, आली पाहिजेत, भेटली पाहिजेत, अन्नदान घडलं पाहिजे. कृष्ण प्रत्यक्ष जेवायला असं तर किती आनंद आहे. त्या कृष्ण जेवायला असला पाहिजे या घटनेने आनंद झाला होता. पण ते आईला विचारलं कुंतीला, आई कधी पाहिजे? तिने सांगितलं उद्या. मग त्यात 5 जणांचे चेहरे पडले, कारण देव राहतो द्वारकेमध्ये आणि हे राहत होते हस्तिनापुरामध्ये. कसं शक्य आहे? ते का आता हेलिकॉप्टर काय गेले ना अर्धा तासात आणलं. सुविधा नव्हती ना. त्यातल्या भीमाने तो चेहरा आईचा पडलेला पाहिला ना. भीमाने सांगितलं, आई काळजी करू नको, मी देवाला आणतो. आपण कसं आणणार? अर्जुन नाही म्हणतो, त्याचे घोडे एवढे चांगले असून तू कसं आणणार? ते सांगितलं तुम्ही झोपा, मी आणतो. सगळे उठले, भीमच उठला नाही. सांगितलं भीमा कधी आणणार? जेवण किती वाजता? ते म्हणे 12ला देव घेऊन येतो. जेवणाचे ताटं तयार करा. 12 वाजले, जेवणाचे ताटं तयार झाले. कुंतीने हातामध्ये तुपाची वाटी घेतली कुंती मातेनं. भीमाने घरातून बाहेर आला, महलामधून हातामध्ये गदा घेतली, गरगर गरगर फिरवली, उंच फेकली आणि त्याच्या खाली मांडी घालून बसला. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण 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 म्हणत होता. वरून आलेली गदा भीमाच्या डोक्यात पडणार. देवाने सगुण रूप धारण केलं, वरतीवर गदा पकडली. देवाचा प्रश्न, भीमा वरून आलेली गदा डोक्यात पडली असं तर मेला असताच ना. एकदा कॉल करायचा, नाही कळलं. तिने सांगितलं, देवा सकाळी उठल्यापासून तुला फोन लावत होतो, पण कोणतरी बाई बोलत होती, दिस फॅसिलिटी इज नॉट अवेलेबल ऑन युअर टेलिफोन. ही सुविधा त्याच्यावरती उपलब्धच नाही, म्हणून असा ID कॉल करावा लागला. फक्त ते भीमा तुला एवढं विचारतो, तुला भीती नाही वाटली? मेल्या असताच नमुन्यावर एक तर पहिलेच भक्त कमी आहेत. तिने सांगितलं, खरं सांगू का देवा, एखाद्या बापाला एकूण एक पोर असावं, 2 वर्षाचं पोर असावं. ते बाप उलट धरतं त्याला पायाला, सांगतो बाळा सोडू का सोडू. तेव्हा ते गुदुगुदू हसतं. जेव्हा ते खुदुकुदू असतं तेव्हा बाप नंतर पडला असता मशीन हसतो का? तेव्हा ते पोरग बापाला उत्तर देतं, बाबा तुम्ही माझ्याकरता तुम्ही उडी माराल, मला सोडणार नाही, खात्री म्हणून हसतो. तसं भीमाचं उत्तर, देवावरून आलेली गदा तू तुझ्या डोक्यात पडू दिली असती, पण माझ्या डोक्यात पडूच दिली असती अशी पूर्ण खात्री म्हणून हसलो. आता माझा एक प्रश्न देवा, त्याचं उत्तर तू दे. माझ्या डोक्यात गदा पडती हस्तिनापुरात, हे तुला मी नाही सांगितलं, तू तर द्वारकेत राहतो, मग तुला कसं कळालं? तेव्हा देवाने उत्तर दिलं, माझ्या भक्ताच्या अंतकरात कुठं काय येतं हे मला कळतं, मी तसा वागतो म्हणतो, लोक मला चतुर म्हणतात.